आणि करावे मनाचे. ही लोक आहे ना, ही लोक पायी चालू देत नाही आणि घोड्यावरती सुद्धा बसू देत नाही. बघा, झाडावरचं प्रत्येक पान गळत असतं, परंतु ते गळत असलेलं पान मात्र आपल्याला संदेश देतं की आपण कितीही कुणावरती प्रेम केलं, आम्ही कितीही कुणाची सेवा केली, कितीही कुणाला जीव लावून बघितला, पण शेवटी मात्र कुणीच कुणाचं नसतं मायबा. शेवटी मात्र कुणीच कुणाचं नसतं. अरे नाही रे, नाही कुणाचे कोणी, बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सखे सोयरे. बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सखे सोयरे. मेल्या मागे सर्वच राहील, तुटतील धागे तोरे. नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही कुणाचे कोणी. मायबा, या जीवनामध्ये तुम्हाला जर आनंदी राहायचं असेल ना, तर कुणालाच गरजेपेक्षा जास्त महत्त्व देऊ नका. अरे, तुम्ही ज्या व्यक्तीला किंमत देताय, ती व्यक्ती कुठेतरी आपली किंमत शून्य करून ठेवते. तुम्ही बरोबर आहात ना? काहीच सिद्ध करण्याचा प्रयत्न करू नका. वेळ आपोआप साक्ष देईल, वेळ स्वतः साक्ष देईल. आणि मायबाप, एक गोष्ट खरं सांगू, अरे खरं आणि स्पष्ट बोलणारी, खरं आणि स्पष्ट बोलणारी माणसं बहुतांश वेळी एकटी पडतात हो. कारण लोकांना मनात पाप ठेवणारी आणि तोंडावरती गोडगोड बोलणारी माणसं जास्त आवडायला लागलेली आहे. तोंडावरती गोडगोड बोलणारी आणि मनात पाप ठेवणारी माणसं जास्त आपल्याला जवळची वाटतात. अरे, एक गोष्ट खरी सांगू, अरे मेल्यावरती तर सगळेच डाय मोडून रडतात, परंतु त्या माणसाला, तो माणूस तोपर्यंत जिवंत आहे, त्याला समजून घेणार मात्र कुणीच नसतं मायबा. त्याला समजून घेणारे मात्र कुणीच नसतं. कोण कसं वागलं, कोण कसं वागलं हे सांगण्यापेक्षा शांत राहा मायबा. कारण आम्ही खरं बोलून माणसं जिंकतो. आपण खरं बोलून माणसं जिंकतो. नाही, आपण खरं बोलून वाईट होतो आणि लोक खोटं बोलून माणसं जिंकतात मायबा. लोक खोटं बोलून माणसं जिंकतात. बघा, भगवंताच्या चिंतनातच माणसाचं खरं हित आहे. भगवंत सोडून इतर कुठेही आपल्याला सुख भेटणार नाही. बघा, भगवंताच्या चिंतनातच माणसाचं खरं हित आहे. आता जगद्गुरु तुकोबराय सांगतात की आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची. काहो महाराज, जो व्यक्ती आपल्या हिताविषयी जागा आहे, जो व्यक्ती आपल्या